हाय, हॅलो. मी स्नेहल अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण लूक करणार आहोत प्रियंका चोप्राचा आणि खूप सुंदर लूक आहे. नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मी मॉइश्चराइज करण्यासाठी फ्लिका सिल्क टच मॉइश्चरायझर यूज करते. ऑल ओव्हर फेसवरती लावून पूर्ण मसाज करते. सो दॅट मला तो ग्लो अचीव्ह होईल आणि तुम्ही बघू शकता मी जसं-जसं अप्लाय करते तशी माझी स्किन खरंच शायनी दिसते. खूप सुंदर आहे मॉइश्चरायझर. तुम्ही पण नक्की ट्राय करा. कारण मला तर पर्सनली आवडलंय. मी मेकअपसाठी हेच यूज करते. स्वतःला सुद्धा आणि ब्राइड्सना सुद्धा. यू कॅन सी माय शाईन. येस. तर आपण आता नेक्स्ट स्टेप करणार आहोत ती म्हणजे प्रायमर. तर मी प्रायमर रेने कंपनीचा यूज करते. जो मॅट आहे पण त्याच्यामध्ये ना थोडं ब्लर इफेक्ट येतो. सो बॉलिवूड फिल्टरचा आहे आणि खूप सुंदर आहे. मी बेसिकली रोज नाही यूज करत, पण कधीतरी नक्की यूज करते आणि मी जे करेक्टर यूज करते ते आहे पी-ए-सीचं टेक ओव्हर. सो त्याच्यामध्ये थोडासा डार्क शेड जो आहे ऑरेंज शेड तो मी यूज करते. जिथे-जिथे मला पिगमेंट आहे तिथे-तिथे मी अप्लाय करते. ऑल ओव्हर फेसला नाही करायचंय. पण जिथे-जिथे तुम्हाला पिगमेंट आहे ना, तिथे तुम्हाला करेक्टर लावायचंच आहे आणि करेक्शन जर नाही केलं, तर तुमचा चेहरा ग्रे पडण्याची खूप शक्यता आहे. करेक्टर मोस्टली मी ब्रशनेच ब्लेंड करते, कारण मला एक्सपिरियन्स असा आहे, की ब्लेंडरने ते खूप जास्त फेड आउट होतं. सो मी ब्रशने ब्लेंड करते. खूप जास्त पसरवायचं नाहीये ते, पण तिथल्या तिथे डॅबिंग मोशनमध्ये तुम्हाला ते डॅब करत ब्लेंड करायचंय आणि लक्षात ठेवा खूप जास्त पण करेक्टर नाही लावायचं आपल्याला. करेक्शन जेव्हा आपण करतो त्याच्यानंतर त्याला सेट करायचंय पावडरने. तर लूज पावडर, सेटिंग पावडर जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ती तुम्ही लावा. मी फॉरएव्हर 52ची वापरली आहे. त्यानंतर मी एक ब्राउन शेड घेतला, थोडंसं न्यूट्रलाइज करायला आणि त्याच्यानंतर मी पूर्ण माझी नेकसुद्धा कव्हर करते. मी ऑब्व्हियसली डोळ्याच्या वरती सुद्धा आपल्याला थोडं पिगमेंट असतं. सो तिथे सुद्धा मी तो शेड लावून घेतला. थोडासा जो माझ्या स्किन टोनपेक्षा थोडा डार्क आहे. त्यानंतर मी माझ्या फेससाठी एक शेड तयार केला होता क्रायलॉनच्या बेसचा. सो मी तो अप्लाय करते ॲज अ फाउंडेशन प्रॉपर आणि जरी मी आता भूत दिसत असले तरीसुद्धा घाबरू नका. ट्रस्ट द प्रोसेस. जी प्रोसेस चालू आहे ती बघा आणि त्याच्यावरती नंतर तुम्ही ठरवा की लूक कसा दिसतोय. सो आता फाउंडेशन मी प्रॉपर ब्लेंड करून घेतेय. पी-ए-सीचा ब्रश आहे, जो ब्लेंडिंग ब्रश आहे, राउंड ब्रश. त्याने मी ब्लेंड करून घेते आणि आता मी कॉन्टोरिंग करून घेते माझ्या चेहऱ्याला. जिथे-जिथे मला कटिंग्स करायचे आहेत. माझे गाल मोठे दिसतायत, सो मी तिथे कट करून घेते. मी थोडं अपलिफ्टिंग लूक देणार आहे. सो त्या हिशोबाने मी ते कॉन्टोर करून घेते. त्यानंतर मी नोजला पण कट करते. नोज कॉन्टूर करून घ्यायचंय. त्याच्यानंतर तुमची डबल चिन जर असेल, तर तुम्ही डबल चिनला थोडंसं कट करून घ्या. फोरहेड कट करा. कारण तुमचं फोरहेड ज्याप्रमाणे तुम्ही लूक करताय त्याप्रमाणेच दिसलं पाहिजे. जर तुम्ही प्रियंका चोप्राचं करताय तर तिचं जास्त मोठं नाहीये. सो तुम्हाला वरती कट करायचंच आहे आणि प्रॉपर तुमच्या चिक्सला सुद्धा अपलिफ्टिंग थोडासा लूक द्यायला लागेल. क्रीम कॉन्टरिंग केल्यानंतर आपल्याला पावडर कॉन्टरिंग करून घ्यायची आहे. सो त्याला लॉक करण्यासाठी मी पावडर कॉन्टूर यूज करते. ही शेड थोडी मी डार्क घेतली आहे, म्हणजे माझ्या स्किन टोनप्रमाणे. तुम्ही तुमच्या स्किन टोनप्रमाणे घेऊ शकता आणि छान हलक्या हाताने ब्लेंड करते मी. सो दॅट मला कुठेही हार्श असे स्कॅब दिसणार नाहीत आणि ब्लशरसाठी मी मिस क्लेअरचं ब्लशर घेतलंय. सो त्याने मी ब्लश ऑन करते. कोरल शेड आहे, खूपच छान आहे. माझ्या स्किन टोनसाठी परफेक्ट आहे. सो मी तो घेतलाय. तुम्ही तुम्हाला जो आवडतो तो घेऊ शकता. ॲक्चुअली जर आपण लूक करतोय ॲज प्रियंका चोप्राचा, तर तो मॅट आहे, जास्त पण ग्लॉसी नाही आहे. सो त्या हिशोबाने मी थोडंसं पावडर वगैरे सेट करते व्यवस्थित आणि त्याच हिशोबाने मी व्यवस्थित त्याला सेट करणार आहे. खूप जास्त ब्लश पण नाही आहे, खूप जास्त हायलायटर नाही. खूप सोबर असा मॅट लूक करते आणि मी आता आयब्रोसुद्धा डिफाईन करून घेतले. तर पावडर आयब्रो डिफायनिंग मी यूज केलेलं आहे आणि आयशॅडोसाठी मी घेतलेलं आहे
हुडा ब्युटीचं नॉटी न्यूड पॅलेट, ज्याच्यामध्ये खूप सारे असे ब्राउन शेड्स आहेत. आणि या ब्राउन शेडमधून मी खूप जास्त एक लाईट शेड आहे तो यूज करते. आधी माझ्या आयलिडवरती लावते. थोडा एक शेड डार्क घेतला मी, तो माझ्या लोअर लॅश लाईनला आणि अपर लॅश लाईनला मी लावून घेतलेला. लावून घेतल्यानंतर मी माझ्या फिंगर टिपने ते व्यवस्थित ब्लेंड करून घेते. कारण थोडासा स्मोकी लूक दिला आपण, पण खूप जास्त डार्क नाही आहे तो. खूप सॉफ्ट स्मोक आहे हा. त्यानंतर आपण जसं विंग आयलाइनर काढतो तसे मी विंग्स क्रिएट केले, पण ते आयशॅडोने केले, सो ब्राऊन शेडने, आणि माझ्या नेल्सने ते थोडेसे आउट केलेत. सो मला तो थोडासा लूक करायचा होता तसा म्हणून. आणि त्यानंतर आता माझ्याकडे स्किन काजळ नव्हतं मिळत मला, तर मग मी थोडंसं क्रीम शेड घेतला आयशॅडोमधला बॅक ऑफ माझ्या ब्रशच्या, आणि त्याने मी ते ब्लेंड केलं तिथे. सो मला तो एक न्यूड काजळाचा लूक मिळाला आहे. आणि देन मी माझे आयलॅशेस कर्ल करून घेतलेत, कारण माझे आयलॅशेस खूप जास्त कमी आहे, त्याच्यामुळे मला कर्ल्स करूनच घ्यायला लागतात आणि त्याच्यानंतर मी त्याला मस्काराने कोट केलं. सो आधी मी 2 प्रकारचे, म्हणजे Maybellineचंच आहे, पण 2 प्रकारच्या मस्काराने मी कोट केलेले ते. सो आणि आता हायलायटर मी PSCचं यूज केलं आहे, पण खूप हलक्या हाताने मी हळूहळू माझ्या हायबोन्सवरती लावते. सो त्याने तो एक सॉफ्ट लूक येईल. खूप जास्त ग्लॉसी करायचं नव्हतं, त्यामुळे पर्टिक्युलर त्याच एरियामध्ये मी हायलाइट करून घेतलेलं आहे. पर्टिक्युलर या लूकसाठी मला जितकं अपेक्षित आहे, तितकंच हायलाइट मी करणार आहे. म्हणजे थोडी शाईन देणार आहे, पण इतकी पण नाही, कारण हा ग्लॉसी लूक नाही आहे. हा डे लाईटचा लूक आहे. सो दॅट मला तसंच ठेवायचं होतं. आता मी करून घेते माझे लिप लाईन, आणि लिप लायनर मी यूज केलं आहे मिस क्लेअरचं. तुम्ही कोणत्याही ब्रँडचं करू शकता, पण मिस क्लेअर म्हणा किंवा स्विस ब्युटी म्हणा, खूप छान त्यांचे लायनर्स आहेत, सो तुम्ही यूज करू शकता. इथे मी थोडंसं माझं क्युपिड बो जो आहे तो राऊंड शेपमध्ये केलेला आहे, कारण मोस्टली मी त्याला थोडे पॉईंट ठेवते. पण आज मी तसं नाही करणार, कारण प्रियंकाचे लिप्स जे आहेत त्याचा क्युपिड बो जो आहे तो राऊंड शेपमध्ये, सो मी त्या प्रकारे थोडंसं ट्राय केलं होतं. देन मी माझे लिप थोडे ओव्हरलाईन केले होते. सो असं बोथ साईडने मी थोडं राऊंड शेप दिला होता, आणि देन नंतर मी रेड लिपस्टिक अप्लाय केली. लिपस्टिक जी आहे ती शुगरची आहे, थोडीशी पावडर मॅट आहे, ॲक्च्युली खूप जास्त ड्राय आहे, त्याच्यामुळे मी ती लावून माझ्या फिंगर्सने थोडी ती ब्लेंड केली. त्याने तो थोडा सॉफ्ट लुक आला त्याला. सध्या तुमची करंट फेवरेट कोणती लिपस्टिक आहे ते मला कमेंट करून सांगा, कारण मला सुद्धा नवीन बाय करायचे. मी सेटिंग स्प्रेने सेट केलेला आहे माझा पूर्ण मेकअप, आणि हा बॉलिवूड फिल्टरचा आहे, रेने कंपनीचा. खूप सुंदर आहे, याने थोडा ब्लर इफेक्ट येतो. सो मी मॅट लुकसाठी किंवा प्रोफेशनल लुकसाठी हा सेटिंग स्प्रे यूज करते. आणि माझा फायनल लुक झालेला आहे. सो तसाच लुक झालाय का, आणि तुम्हाला हा लुक कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.